परत थोडाच वेळात या मोर्चाची स्थगिती केली जाईल, थांबला जाईल हा मोर्चा आणि हा मोर्चा थांबल्याच्या नंतर इथे आपण पाहिला नेते देखील निघालेले आहेत। अभिजित पानसे आपल्या बरोबर होते नाहीये। जोपर्यंत अविनाश जाधव यांना सोडणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही। डीसीपींशीच बोलायला चाललोय। अविनाश जाधव यांना अजून पण कुठे ठेवलेलं आहे काय? तिकडे वसईच्या जवळ एका पोलीस स्टेशन मध्ये ठेवलेलं आहे, प्रचंड बंदोबस्तात ठेवलेलं आहे। मोर्चा संपन्न झालेला आहे। मी सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती करतो, त्वरित जेवढे जणांना पकडलेलं आहे, ज्या महिला भगिनींना पकडलेलं आहे त्यांना त्वरित सोडावं। मोर्चा संपन्न झालेला आहे, नाहीतर याचं प्रकरणाला वेगळी वाट लागेल। जोपर्यंत त्यांना सोडत नाही तोपर्यंत आपण अशाच प्रकारे थांबणार आहात, काय करणार आहात? आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत तिथून अविनाश जाधव आणि इतर सर्व जे सहकारी आहेत आमच्या भगिनी आहेत त्यांना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। तर अभिजित पानसे होते जे आता चालले डीसीपीशी बोलण्यासाठी, कारण की काल रात्री आपल्याला माहिती आहे अनेक कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजता अविनाश जाधव यांना देखील अगदी अक्षय, खरं तर आताची ही मोठी बातमी आहे, कारण हा मोर्चा ही अभूतपूर्व अशी गर्दी आपण बघतोय। ही टॉप अँगलची काही दृश्य सुद्धा आपण दाखवतोय। मराठी भाषा, मराठी अस्मिता या मुद्द्यावरती सगळे एकत्र आलेले आहेत। मोर्चा तर संपन्न झालाय, मात्र आतापर्यंत जितक्या लोकांना पोलिसांनी पकडलेलं होतं किंवा जितक्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं होतं, यासोबतच अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी एका वसईच्या जवळ असणाऱ्या एका पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे। जोपर्यंत यापैकी सगळ्यांना सोडलं जात नाही तोपर्यंत ही गर्दी इथून हलणार नाही, अशी प्रतिक्रिया आता देण्यात आलेली आहे अभिजित पानसे यांच्याकडून। एकंदरीतच या सगळ्या घटनेच्या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या सुद्धा आपण जाणून घेऊया।